नमस्कार. मराठी कथा आणि कादंबऱ्या चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. अंतरा या कथेच्या मागील भागात आपण पाहिले की एका अपघातात अंतराचा स्मृतिभंग झालेला असतो. अंतरासाठी आता सगळीच नाती ही नव्याने सुरू झालेली असतात. त्यात वैशू तिची जिवलग मैत्रीण तिच्यासोबत जास्त वेळ घालवत असे. त्यामुळे त्या दोघींची मैत्री पुन्हा एकदा नव्याने घट्ट झाली होती. पण यावेळी त्यांच्या मैत्रीत अनंतसुद्धा सामील झाला होता. स्मृती गेलेल्या अंतराचा अनंत एक जिवलग मित्र झाला होता. अनंतलाही खूप बरे वाटत होते, पण अंतराची स्मृती परत आल्यावर काय होईल याची भीतीसुद्धा वाटत होती. आणि एके दिवशी तेच झाले. अंतरा आपला भूतकाळ आठवण्याच्या प्रयत्नात घरात काहीतरी शोधत होती, जेणेकरून त्या वस्तूकडे पाहून तिला काहीतरी आठवेल. आणि तिला कपाटात एक डायरी सापडली. तिने ती बघितली तर त्या डायरीमध्ये ती आपल्या रोजच्या दिवसाबद्दल लिहून ठेवायची. अंतराने काही पाने चाळली आणि तिला सर्व आठवायला लागले. तिने आईला हाक मारली व मला सर्व आठवत असल्याचे सांगितले. घरात आनंदी वातावरण. सगळेजण देवाला हात जोडून देवाचा धन्यवाद करत असतात. त्याच वेळेत वैशाली आणि अनंत येतात. अनंतला पाहताच अंतराचा पारा चढतो आणि ती त्याला खूप काही बरं वाईट बोलते. सगळे तिला समजावत असतात, पण ती कोणाचंच ऐकत नाही. वैशालीसुद्धा समजवायला पुढे जाते, तर त्या रागात अंतरा वैशालीचा सुद्धा अपमान करते, म्हणून तीही रागाने निघून जाते. आता पुढे काय होते बघूया. कथा इथून पुढे. भाग 4. अंतराच्या अशा वागण्याने वैशूही दुखावली गेली. अनंतला तर ही संध्याकाळ नकोशी वाटायला लागली. नेहमी तो अंतराला भेटायला मिळणार म्हणून संध्याकाळची वाट पाही, पण आज तो खूप दुखावला होता. कारण अंतराच्या म्हणण्याप्रमाणे त्याने तिला फसवलं नव्हतं, तर त्याचं प्रेम खरं होतं आणि आहे, पण तो तिला कसे पटवून देणार हे त्याच्यासाठी मोठे संकट होते. अंतराचे असे वागणे घरात कोणालाच पटले नव्हते. तरी पण तिला त्रास नको म्हणून परत कोणी तो विषय घरात काढला नाही. संध्याकाळ होत आली. वैशाली येण्याची वेळही टळून गेली, तरी वैशाली काही अंतराला भेटायला आली नाही. हे पाहून अंतराची चिडचिड सुरू झाली. वैशालीचे घर जवळ असल्याने ती तिच्या घरी गेली, तर वैशाली बाहेरच उभी होती तिला पाहत. वैशू, तू आज मला भेटायला का आली नाहीस? मला वेळ नाही मिळाला. वैशू, तुला मला भेटण्यासाठी वेळ नाही? हो का? मला माहीत आहे वैशू, तू माझ्यावर रागावलीस. सॉरी, मी तुला असे बोलायला नको होते. नाही अंतरा, हे तुझे आयुष्य आहे. वैशू, आपल्यात कधी तुझे माझे झाले आहे का? माझ्या घरातल्यांना सोडून तुझ्याशिवाय मला जवळचे कोण आहे? वैशू, तुला माहीत आहे ना, मला त्याचा राग आहे. सॉरी, पण त्याचा राग मी तुझ्यावर काढला म्हणून ती रडू लागली. वैशालीला तिचे रडणे सहन नाही झाले. तिने लगेच तिला मिठी मारली. वीणाबाई, मी कधी तुझ्यावर राग करू शकते का? पण मला काल तुझा राग आला होता. पण अंतरा, मी तुझ्या भल्यासाठीच बोलत होते. अनंत खूप चांगला मुलगा आहे. पहा ना, तू एवढे अपमान करून सुद्धा तो तुझ्यासाठी धावून आला. खरंच अंतरा, तो तुझ्यावर खूप प्रेम करतो. तो तुला सुखात ठेवू शकतो. वैशू पुरे, मला त्याचं गुणगान नको सांगू. आणि हो, तुला माहीत आहे, प्रेम आणि लग्न हा माझ्यासाठी तिरस्काराचा विषय आहे. अंतरा, मला माहीत आहे तू लहानपणी काय सहन केलंस, पण त्यासाठी तू तुझे आयुष्य असेच जगणार आहेस का? अंतरा, प्रेम करणे वाईट नाही,
आणि आयुष्यभर तू काय एकटीच राहणार आहेस? अंतरा, मी तुझ्यावर अनंतचे प्रेम थोपवत नाही आहे. तू त्याला समजून घे. पटलं तर हो म्हण, नाहीतर सरळ नकार दे. अंतरा, अनंतने खूप मदत केली आहे. तुला जेव्हा रक्ताची आवश्यकता होती तेव्हा रात्रीची त्याने व्यवस्था केली होती, मी नाही. तुझी आई, आजी, आजोबा सुद्धा त्याच्या स्वभावाला भारावून गेले ते उगीच नाही. वैशू, मला त्यात पडायचं नाही. नको ते. आणि प्लीज तू मला जबरदस्ती करू नको. आपली मैत्री मला प्रिय आहे. ओके अंतरा, मला वाटले ते मी तुला सांगितले. बाकी सगळे तुझ्यावर. आणि आपल्या मैत्रीबद्दल, ती तर कधी तुटणार नाही. पण मला तुला सुखात पाहायचं आहे, एवढीच माझी इच्छा आहे. होईल का वैशालीची इच्छा पूर्ण? संध्याकाळची वेळ. वैशाली नेहमीप्रमाणे अंतराला भेटायला अंतराच्या घरी आली. पण अंतराच्या खोलीत न शिरता आजी आजोबांच्या खोलीत गेली. आजोबा, आजोबा. काय ग वैशू? आजी, आजोबा कुठे आहेत? काय झालं बाळा, आज अंतराला न भेटता मला भेटायला आलीस? आजोबा, कारण तसेच आहे. अहो, अनंतचा फोन बंद का होता माहीत आहे? त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे. काय? पण तुला कसे माहीत? आजोबा, मी त्याच्या कामावर गेलेले. तिथे कळले म्हणून तडक सिटी हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथे जे पाहिले. म्हणजे अनंत बरा आहे ना? नाही आजी, तो बेशुद्ध आहे आणि तो फक्त अंतराचे नाव घेत आहे. डॉक्टरचे म्हणणे आहे की अंतरा जोपर्यंत त्याच्या समोर येत नाही, त्याच्याशी बोलत नाही, तो शुद्धीवर येणे खूप कठीण आहे. काय? अरे देवा, हे आणि काय? वैशू, मी पाहून येतो त्याला. मी पण येते. नाही, नको. उगीच अंतराला कळले तर. आजी, तुम्ही चिंता करू नका. मी जाते आजोबाबरोबर. आजोबा आणि वैशाली हॉस्पिटलमध्ये पोहोचताच अनंतचे आई वडील आणि भाऊ चिंताग्रस्त अवस्थेत बसलेले पाहून आजोबांनाही वाईट वाटले. त्यांनी हळूच आरशातून पाहिले तर अनंत बेडवर झोपला होता. अनंतची आई पुढे आली. बाबा, तुमची नात अंतरा ना? प्लीज तिला इथे यायला सांगा. माझ्या अनंतच्या जीवाचा प्रश्न आहे. हे ऐकताच आजोबा भावूक होत म्हणाले, अनंतला काही होणार नाही, काळजी करू नकोस. असे सांगून वैशू आणि आजोबा बाहेर पडले. वैशूने अंतराची ओळख अनंताच्या आईबाबांना सांगितले होते. निराशलेला चेहरा घेऊन आजोबा घरी परतले. आई आणि आजीही चिंतेत होती. अंतरा मात्र आपल्या खोलीत होती. तिला ह्या गोष्टीची जाणीव नव्हती. काय हो, कसा आहे? काही सांगू शकत नाही. त्याला फक्त एकच व्यक्ती बरी करू शकते, ती म्हणजे अंतरा. काय? हो, आम्हाला अंतराला समजावे लागेल. नाहीतर अनंतच्या उपकाराची परतफेड होणार नाही. आणि मुख्य म्हणजे त्याच्या जीवाचा प्रश्न आहे. पण बाबा, अंतराला कोण समजावणार? मी बोलेन तिच्याशी. पण ती तयार होईल? देव करो आणि ती तयार होवो, एवढंच आपण म्हणू शकतो. त्याचा जीव तिच्यात अडकला आहे. ती त्याला सावरू शकते. खरंच अंतरा सावरू शकेल का अनंतला? की अनंतचा जीव तिच्यातच अडकून राहील? अंतरा, बेटा अंतरा. काय आजोबा? मला थोडं तुझ्याशी बोलायचे आहे. कशाबद्दल? ऐकून तरी घे. इथे बस. बोला आजोबा. बेटा, अनंतचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तो गंभीर अवस्थेत आहे.
बेशुद्ध आहे आणि फक्त तुझेच नाव घेत आहे. डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की तू त्याला भेटल्याशिवाय तो शुद्धीवर येणार नाही. मग आता ॲक्सिडंट काय? चांगले नाटक चालवले आहे आणि तुम्हाला मूर्ख बनवत आहे. नाही बाळा, मी माझ्या डोळ्याने पाहिले आहे. तो नाटक नाही करत. वा, म्हणजे तुम्ही त्याला पाहूनही आलात. पण तिथे जायची काही गरज होती का? बाळा, असे कसे तू म्हणतेस? आपल्या वेळी तो धावून आला तर आपण त्याच्या वेळी नको का जायला? आजोबा, मी नाही बोलवले त्याला. बाळा, बोलवले नाही बोलवले हे महत्त्वाचे नाही, पण तुझ्या प्रेमापोटी तो आपल्यासाठी धावला हे महत्त्वाचे आहे. मग तुमचे काय म्हणणे? मग तुमचे म्हणणे काय आहे की मी त्याला भेटू? आजोबा, तुम्हाला असे नाही वाटत की तुम्ही त्याला माझ्यावर थोपवत आहात? नाही बाळा, मी त्याला का म्हणून तुझ्यावर थोपवू? मग तुम्ही मला का सांगायला आलात? तो हॉस्पिटलमध्ये असू दे, नाहीतर आणि कुठे. माझ्याशी त्याचा काय संबंध? आणि हो, तो प्रेम करतो म्हणून मी त्याच्यावर प्रेम करावे असे तुम्हाला वाटत असेल तर माफ करा. ते शक्य नाही, कधीच नाही. तुम्हाला पण माहीत आहे, मला प्रेम ह्या विषयावर चीड आहे. सांगा आजोबा, माझे काय चुकले? म्हणून सांगा आजोबा, माझे काय चुकले? म्हणून माझे आई बाबा प्रेमविवाह करूनही वेगळे झाले. त्यावेळी त्यांनी माझा विचार नाही केला. माझे बालपण कसे गेले हे तुम्हाला माहीत आहे ना. मग तुम्ही कसे सांगता? नाही बाळा, मी तुला त्याच्यावर प्रेम करावे असे नाही बोलत. मला माहीत आहे आणि तुझ्या बालपणीच्या यातना खूप आहेत. पण सगळेच जण तसे नसतात. मुळात प्रेम हे वाईट नाही. ती एक भावना असते, एकमेकांच्या मनाला जोडण्याची. पण तुझ्या आईबाबांसाठी ती दुर्दैवी ठरली. पण माणुसकीच्या नात्याने तरी तू तिथे जावे असे मला वाटते. बेटा, एक माणूस म्हणून तरी आपली जबाबदारी पार पाडावी. तुझ्यासाठी त्याने खूप केले, त्यात तुझा खारीचा वाटा तरी असायला नको का? आणि तू तिथे फक्त एक माणूस म्हणून जा, कारण त्याच्या जीवाचा प्रश्न आहे आणि आपल्यामुळे कोणाचा जीव गुदमरून जावा हे पाप आपल्या माथी नको. आता तिथे जावे की नाही हे तुझ्यावर आहे. प्लीज हे लक्षात घे. येतो मी. अंतराच्या डोळ्यात उत्तर शोधत आजोबा तिथून निघून गेले. पण काय असेल अंतराचे उत्तर? बाबा, आम्ही आलो असतो ना अनंतला पाहायला. नको उमा, तिथे आपण सगळे गेलो तर परिस्थिती काही बदलणार नाही. उगीच त्याच्या आई वडिलांना त्रास होईल. हो उमा, हे बरोबर बोलतायत. आपण इथे बसून त्याला बरे वाटू दे म्हणून प्रार्थना करूया. त्याखेरीज आपल्या हातात काहीच नाही. चला, मी निघतो असे आजोबांनी म्हटले आणि पाऊल घराबाहेर ठेवण्यात आणि एवढ्यात त्यांना हाक आली. थांबा आजोबा. काय अंतरा? आजोबा, मी येते तुमच्याबरोबर. काय खरंच? हो. आणि प्रश्न न विचारता चल तर असे म्हणत दोघेही घराबाहेर पडले. अंतराचे असे जाणे आई आजी आजोबासाठी ही नवलाची गोष्ट होती. पण आजोबांनी तिला काही प्रश्न केले नाही. ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. अंतराला पाहताच अनंतची आई पुढे आली. ती रडत रडत अंतराला पाहत म्हणाली, बाळा, माझ्या अनंतला वाचव. आता तूच त्याला वाचवू शकते. त्यांचे ते रडणे पाहून अंतरा काहीच बोलली नाही. अनंतच्या बाबांनी आईला सांभाळत गप्प केले तशी अंतरा पुढे सरकली. तिने दरवाजातून पाहिले तर अनंत बेडवर झोपला होता. तिने दरवाजा उघडला आणि आत गेली. डोळे मिटून असलेल्या अनंतच्या तोंडी मात्र
अंतराचाच जप चालू होता. हे पाहून अंतराला काही सुचेना. ती जरा पुढे सरकावली. तिने एक नजर अनंतकडे पाहिले तर तो कुठल्या परिस्थितीत आहे ह्याची जाणीव तिला झाली आणि अचानकपणे तिच्या तोंडून अनंत अनंत अशी हाक आली. पण अनंतने काही उत्तर नाही दिले. हे पाहून तिने परत एकदा हाक दिली. अनंत, डोळे उघड, मी अंतरा आली आहे. हे ऐकताच हळूहळू अनंतने डोळे उघडले. अंतरा, तू आलीस असे म्हणून पुन्हा तो बेशुद्ध झाला. अंतराने डॉक्टरांना हाक मारली. डॉक्टरनी येऊन त्याला इंजेक्शन दिले. अंतरा आजोबांबरोबर बाहेर थांबली. डॉक्टरनी आता त्याला डिस्टर्ब करू नका असे सांगितल्याने अंतरा आणि आजोबा घरी परतले. अंतरा वाटेतही काहीच बोलली नाही. घरीही ती काही न बोलता आपल्या रूममध्ये गेली. आजोबांनी घडलेला प्रकार आजीला आणि आईला सांगितला. रात्रीच्या जेवणासाठी सगळे बसले. पण काहीही न बोलता अंतराने जेवण केले आणि आपल्या रूममध्ये निघून गेली. आजी आजोबा आणि आईने अनंतसाठी देवाकडे हात जोडले. एवढ्यात आजोबांचा फोन वाजला. आजोबांनी लगेच उचलला आणि बोलता बोलता त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. आजी आणि आई त्यांच्याकडे पाहत राहिले. पण नक्की कोणाचा असेल फोन? सकाळ उजाडली आणि घरात कुठे बाहेर जाण्याची घाईही चालू होती. रात्री अनंतच्या बाबांचा फोन आला होता की अनंत शुद्धीवर आला आहे. त्यामुळे आई, आजी आणि आजोबा त्याला भेटण्यासाठी चालले होते. एवढ्यात अंतराही तयार होऊन आली. आईने तिला सहज विचारले, अंतरा, कुठे बाहेर जात आहेस? आम्ही बाहेर जात आहोत. घराला कुलूप लावावे लागणार म्हणून विचारले. आई, मी तुमच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये येत आहे. हे ऐकून आईला आश्चर्य वाटले. पण तिने तिला ते जाणवू न देता गप्प राहिली. सगळेजण हॉस्पिटलमध्ये पोहोचले. जेव्हा अंतरा येऊन गेली, अनंत शुद्धीवर येऊन बोलायला लागला होता. आई, आजोबा, अंतरा आणि आजी आत गेले. अनंत त्यांच्याशी बोलला. तो शरीराने अशक्त होता, पण अंतराला समोर पाहून तो मनाने खूप ताकदवान झाला होता.